ओके, ग्रुप बाय सगळ्यांना समजले? हो सर. ओके, प्रॅक्टिस केली त्याच्यावरती? काही क्वेश्चन्स आहेत का? काही जमलं नाही असं काही आहे का? ओके, चला विल मूव अहेड. आवाज येतोय व्यवस्थित? येस सर. हो हो. ओके, आज आपल्याला काय बघायचंय? टुडे वी आर गोइंग टू सी हो. सम ऑफ कन्स्ट्रेंट्स. ठीक आहे, कन्स्ट्रेंट काय असतं? फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हा टेबल आहे. ओके, हा टेबल आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, रोल नंबर मध्ये कशा व्हॅल्यूज आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ठीक आहे, मग जर मी ह्या कॉलम वरती एखादा कन्स्ट्रेंट लावला तर काय होतं? मी असे कन्स्ट्रेंट लावू शकतो की ज्याने मी ह्या कॉलम मध्ये नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकणार नाही. ठीक आहे, परत मी असा कन्स्ट्रेंट लावू शकतो की ह्या कॉलम मध्ये रिपीटेड व्हॅल्यू नको. ठीक आहे, परत मी याच्यामध्ये असा कन्स्ट्रेंट लावू शकतो की फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये मी जे पण रोल नंबर टाकतोय, ओके, दॅट शुड बी ग्रेटर दॅन 10. त्याच्यापेक्षा जर छोटा टाकायचा प्रयत्न केला तर ते काय करतील? ऍक्सेप्ट करणार नाही. ओके, जर याच्यामध्ये मी रोल नंबरला नल टाकायचा प्रयत्न केला तर ती रो इन्सर्टच होणार नाही. किंवा मग याच्यामध्ये रोल नंबरला मी एखादी अशी व्हॅल्यू टाकायची प्रयत्न केला जी की आउट ऑफ द स्कोप आहे. फॉर एक्झाम्पल मला रोल नंबर डिफाईन करतानाच असे हवेत की ते 50 पेक्षा पुढचे हवे. मग 50 पेक्षा जर मागचा टाकायचा प्रयत्न केला तर तो इन्सर्टच होणार नाही. ओके, मग हे वेगवेगळे कन्स्ट्रेंटचे टाईप येतात. म्हणजे कन्स्ट्रेंट म्हणजे काय? त्याचा मराठीत अर्थ काय होतो? एखाद्या गोष्टीला काय करायचं? कन्स्ट्रेंट करायचं, म्हणजे ती गोष्ट होऊ द्यायची नाही. बरोबर? मग जर मी याच्यावरती एखादा कन्स्ट्रेंट लावला तर ती गोष्ट जो कन्स्ट्रेंट लावेल, ठीक आहे, जो की युनिक असेल, नॉट नल असेल, तुमचा चेक असेल, ठीक आहे, प्रायमरी की असेल, तर काय होईल? ह्या कॉलम मध्ये ती व्हॅल्यू जे पण मी स्पेसिफाय करेल ते मला टाकता येणार नाही, किंवा तेच टाकता येईल जे मी स्पेसिफाय करेल, किंवा मला नल व्हॅल्यूज टाकता येणार नाही. ओके, तर सगळ्यात पहिला कन्स्ट्रेंट आपल्याकडे वी हॅव मल्टिपल कन्स्ट्रेंट. आपण एक एक जाऊया. पहिला आहे नॉट नल. याच्या नावावरून काय असेल मला सांगा तुम्ही? नॉट नल काय असेल? की ज्या पण कॉलम वरती आपण नॉट नल स्पेसिफाय करू त्या कॉलम मध्ये काय टाकता येणार नाही? मला नल व्हॅल्यू टाकता येणार नाही. ठीक आहे, आता नॉट नल कन्स्ट्रेंट देण्याच्या एकच पद्धतीने देऊ शकतो आपण. ते कसं देऊ शकतो? कॉलम लेवलला. सी, नॉट नल जर द्यायचं असेल मला, ठीक आहे, हे आपले एवढे कन्स्टेंट आहे, 6 कन्स्टेंट आहेत. एक तर नॉट नल आहे, दुसरा चेक आहे, युनिक आहे, प्रायमरी की आहे आणि फॉरेन की आहे. हे 5 कन्स्टेंट आहे. सॉरी, ठीक आहे, हे आज आपल्याला बघायचे. मग एकतर देण्याच्या मल्टिपल मेथड्स असू शकतात. आपण कन्स्टंट कसं डिफाईन करायचं? नॉट नल जर मला यूज करायचं असेल एखाद्या कॉलम वरती, म्हणजे त्या कॉलम मध्ये मला नल व्हॅल्यू इन्सर्ट करता नाही आल्या पाहिजे. जर नल व्हॅल्यू इन्सर्ट करायचा प्रयत्न केला तर मला काहीतरी एरर द्यायला पाहिजे त्यांनी, थोडक्यात. ठीक आहे, तर हे नॉट नल करण्याची फक्त एकच मेथड आहे. वी हॅव ओनली कॉलम लेवल. सी, वी कॅन ऍड दिस कन्स्टेंट इन कॉलम लेवल ओनली. कॉलम लेवल म्हणजे काय आपण बघूया पुढे. पण कन्स्टेंट देण्याच्या 3 पद्धत, एक तर कॉलम लेवलची आहे, दुसरी टेबल लेवलची आहे आणि तिसरी अल्टर लेवलची आहे. मग जर आपण नॉट नल कन्स्टेंट सोडला तर बाकी सगळे कन्स्टेंट आपण काय करू शकतो? तिन्ही पण मेथडनी देऊ शकतो. आणि नॉट नल देण्याची फक्त एकच मेथड आहे, दॅट इज कॉलम लेवल. ओके, ठीक आहे. आता फॉर सिम्प्लिसिटी अँड टू सेव्ह टाइम आपण हेच एक्झाम्पल कन्सिडर करूया. ठीक आहे, आता मला सांगा, स्टुडंट टेबल जर क्रिएट करायचं असेल, ओके, आपण नॉट नल बघतोय. स्टुडंट टेबल जर एखादा आपल्याला क्रिएट करायचं असेल तर आपण कसा करतो? सगळ्यात आधी आपण बघूया आपल्या डेटाबेसमध्ये स्टुडंट नावाचं टेबल आहे का. ठीक आहे टेबल. सी, वी नीड टू ड्रॉप दॅट. ओके, ड्रॉप टेबल स्टुडंट.
ठीक आहे, ड्रॉप केला आता दिसेल का? नाही, टेबल और व्ह्यू विल नॉट बी एक्झिस्टेड. ठीक आहे, ऑब्जेक्ट डझंट एक्झिस्ट. ठीक आहे, चलो आय एम जस्ट पेस्टिंग दिस. आता आपली टेबल क्रिएट करण्याची क्वेरी ही आहे, असा टेबल मी क्रिएट करतो, हे मान्य आहे सगळ्यांना? एखादा जर नॉर्मल टेबल क्रिएट करायचं असेल मला, तर मी कसा क्रिएट करेल? असा, क्रिएट टेबल स्टुडंट, त्याच्यातला पहिला कॉलम कोणता आहे? नंबर. त्याचा डेटा टाईप काय आहे? नंबर. ओके. दुसरा कॉलम कोणता आहे? नेम. आणि तिसरा कॉलम कोणता आहे? मार्क्स. मग हा टेबल जर क्रिएट झाला असेल, टेबल स्टुडंट क्रिएटेड, मला बघायचं असेल तर कसा बघेल मी? सी, नॉर्मल टेबल बनवलाय मी स्टुडंट. ठीक आहे, त्याच्यामध्ये 3 कॉलम आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. ठीक आहे. पण आता याच्यावरती मी काही एक कन्स्ट्रेंट लावलेला नाही ह्या टेबलवरती. मी मला हवी ती व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे. मला जर एखाद्या कॉलमवरती नॉट नल कन्स्ट्रेंट लावायचं असेल, लेट मी शो यू फर्स्ट. आता जर याच्यामध्ये डेटा मला इन्सर्ट करायचा असेल, कसं करेल मी? इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज. व्हॅल्यूज कोणत्या आपल्या? व्हॅल्यूज कोणत्या आहे? नंबर. नंबर शुड बी 1 मे बी. नेम काय आहे? ठीक आहे. आणि मार्क्स 98. ओके, 98. हे इन्सर्ट करायचा प्रयत्न केला, 1 रो इन्सर्टेड. ओके. दुसऱ्या वेळेस मी इथे काय करतो? आय एम जस्ट टेकिंग दिस व्हॅल्यू ॲज अ नल. ओके. आणि रामच्या ऐवजी काय करतो? टेकिंग ॲज अ श्याम. आणि चे मार्क्स किती आहे? 95. मग आता ज्यावेळेस मी इथे नल व्हॅल्यू इन्सर्ट करतो, इट इज अलोइंग मी टू इन्सर्ट नल व्हॅल्यू. सी, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट आला, नंबर मध्ये नल आला. पण कोणत्या पण मुलाचा जर तुम्ही विचार केला, असा असा एखादा स्टुडंट असतो का क्लासमध्ये, स्कूलमध्ये, ज्याला रोल नंबरच नाहीये? शक्यतो नसतो. नसतो ना. मग नाही. प्रत्येकाला रोल नंबर असतो युनिक. मग असं काहीतरी चुकीनं त्याच्यामध्ये नल इन्सर्ट होऊ नये म्हणून आपण काय देतो? नॉट नल कन्स्ट्रेंट देतो. ती देण्याची मेथड कोणती आहे? एकदम सोपी आहे. कॉलम लेवलला आपण फक्त काय करतो? आता मी हा जो टेबल बनवलाय फक्त आपल्या माहितीसाठी बनवला, तर मी याला काय करतो? ड्रॉप करतो. ड्रॉप केल्यानंतर काय होईल? डेटा पण जाईल आणि स्ट्रक्चर पण जाईल. ड्रॉप टेबल स्टुडंट. ओके, सो ड्रॉपिंग दिस टेबल, ड्रॉप झाला तो. ठीक आहे. आता जर मी हे नॉर्मल आपलं क्रिएटचं हे काय क्वेरी आहे, याच्यामध्ये फक्त मी इथे आलो, ज्या टेबलला मला नॉट नल घ्यायचे तिथे आलो, त्याचा डेटा टाईप आणि प्रिसिजन संपल्यानंतर फक्त मी काय बोललो? नॉट नल. दॅट्स इट. जर मला ह्या कॉलममध्ये, नंबर कॉलममध्ये नॉट नल कन्स्टेंट हवं असेल, तर मी फक्त त्या कॉलम वरती आलो आणि काय बोललो? नॉट नल. दॅट्स इट. मी जर याला एक्झिक्यूट केलं तर असा टेबल बनेल, ठीक आहे, की ज्याच्या फर्स्ट रो मध्ये, म्हणजे जी की नंबरची रो कॉलम आहे, सॉरी, त्याच्यामध्ये मी नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकणार नाही, कारण बनवताना मी काय कन्स्ट्रेंट घेतलेले? नॉट नल. दिस इज अ कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट असल्यामुळे तो नल व्हॅल्यू तिथे इन्सर्ट करू देणार नाही. सी, जर आपण ह्या टेबलला डिस्क्राईब केलं तर काय येतं आपल्याला? सी, ह्या कॉलमला काय आहे? नंबर ह्या कॉलम साठी काय आहे? नॉट नल कन्स्टेंट आहे. सी, नल क्वेश्चन मार्क. आणि इथे काय दिलं? नॉट नल. म्हणजे ह्या कॉलम मध्ये नल व्हॅल्यू आपण इन्सर्ट करू शकणार नाही. ठीक आहे. सेम आता थोड्या वेळापूर्वी आपण जशी व्हॅल्यू इन्सर्ट केल्या होत्या तशा करून बघू, इन्सर्ट होतंय काय? इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज. ओके, 1 आणि मार्क्स आहेत 98. ओके, हे इन्सर्ट होणार? डेफिनेटली इन्सर्ट होणार, कारण याच्यामध्ये ही व्हॅल्यू नल नाही आहे. पण व्हॉट इफ मी इथे नल घेतलं? जस्ट टेकिंग इट नल, आणि रामच्या ऐवजी श्याम घेतो. जस्ट ट्राईंग टू इन्सर्ट अ नल रेकॉर्ड. सी, काय म्हणताय? यू कॅनॉट इन्सर्ट नल बिकॉज तुम्ही काय केलेलं? याच्यावरती कन्स्टेंट घेतलेलं. सी, कॅनॉट इन्सर्ट नल इंटू दिस कॅनॉट इन्सर्ट नल इंटू दिस. An attempt was made to insert null into previously listed objects. These objects cannot accept null values. म्हणजे काय? ह्या कॉलम मध्ये तुम्ही नल व्हॅल्यू घेऊ शकत नाही. तुम्ही चेंज काय केलं? टेबल बनवताना फक्त असं सांगितलं की ह्या कॉलमला नॉट नल ठेवा. दॅट्स इट. दिस इज फर्स्ट कन्स्ट्रेंट, जो की आपण ऑलरेडी कव्हर केलाय. समजलं काय केलं आपण याच्यामध्ये? कोणत्या पण कॉलमला जर तुम्हाला नल व्हॅल्यू द्यायची नसेल, तर कोणत्याही, म्हणजे त्यात तुम्ही मिलियन्स ऑफ रेकॉर्ड जरी घेतले खाली, तर त्यातल्या कोणत्याच रोला तुम्हाला नल व्हॅल्यू भेटणार नाही, बिकॉज तुम्ही टेबल क्रिएट करतानाच त्याला नॉट नल कन्स्टेंट दिलेलं आहे. ओके, आणि नॉट नल देण्याची ही एकमेव मेथड आहे. गॉट इट? येस. रेखा समजलं? निकिता? येस.
अश्विनी, महेश, मयूर, संकेत नॉट नल ऑलरेडी. मध्ये व्हॅल्यू येत नाहीत हो ना? सर. नॉट नल म्हणजे विच इज असं कन्स्ट्रेंट ज्याच्यामध्ये तुम्ही नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकणार नाही. नॉट नल मग त्यामध्ये फक्त हा नॉट हा हा. नलच राहणार, नल व्हॅल्यू असणार नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. तुम्ही आता आपण नल इन्सर्ट करायचा प्रयत्न केला, त्यांनी घेतलं का? तो घेणारच नाही पहिली गोष्ट. मग त्या कॉलम मध्ये जर त्यांनी नल व्हॅल्यू घेतलीच नाही, तर जे आपण व्हॅल्यू घेईल तो कोणत्या घेईल? नॉट नल व्हॅल्यू घेईल. ओके, त्यात नल व्हॅल्यू कधी येणार नाही. आणि नॉट नल हॅलो सर, देण्याची हा तर टेबल क्रिएट केल्यानंतर आपण नॉट नल सेट करू शकतो का? नाही, टेबल क्रिएट केल्यानंतर आपण नाही करू शकत, पण बाकीचे कन्स्ट्रेंट जे आहेत ना ते टेबल क्रिएट केल्यानंतर करू शकतो. सी, आपण टेबल क्रिएट केल्यानंतर एकतर आपण क्रिएट लेवलला फक्त करू शकतो, एकच मेथड आहे ज्याने आपण करू शकतो. लेट मी शो यू. बाकीचे जितके पण कन्स्ट्रेंट असतील तुमचे, प्रायमरी की आहेत, फॉरेन की आहेत, परत चेक आहे, युनिक आहे, हे आपण आणखीन दोन दोन मेथडनी करू शकतो. सी, पण नॉट नल जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण हा कॉलम लेवलच बनवू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपण टेबल क्रिएट करतो त्याच वेळेस मी काय करू शकतो, याला बनवू शकतो. बाकी अल्टर लेवललाही करू शकत नाही. अल्टर लेवल म्हणजे टेबल बनल्याच्या नंतर, आणि कॉलम लेवल म्हणजे काय? टेबल बनवतानाच फक्त ती जी नॉट नल व्हॅल्यू असेल किंवा चेक युनिक व्हॅल्यू असेल ती आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने शेवटच्या रोला देतो. दॅट्स इट. जे की आपण बघणार आहे आपण आता. यातली फक्त एकच मेथड होती जी आपण बघितली आहे नॉट नलची. ठीक आहे. चेक बनवण्यासाठी चेक जर द्यायचा असेल एखाद्या कॉलमला आपल्याला, चेक काय आहे आणि ते जर द्यायचं असेल तर आपण 3 प्रकारे देऊ शकतो, ते आपण बघूया. ठीक आहे. आवर सेकंड कन्स्ट्रेंट इज चेक. चेक या शब्दाचा अर्थ काय? मराठीमध्ये काय मिनिंग आहे चेकचं? CHECK. चेक म्हणजे काय? टू चेक द पेपर, तपासा थोडक्यात. बरोबर. मग ज्यावेळेस चेक बरोबर आहे का चुकीचं आहे? हा, मग चेक करा म्हणजे थोडक्यात राईट आहे, रॉंग आहे, ही व्हॅल्यू इन्सर्ट झाली पाहिजे की तपासणी. नाही. मग चेक मध्ये काय होईल? मी जर चेक कन्स्ट्रेंट लावलं एखाद्या कॉलम वरती स्टुडंट टेबल मध्ये, आणि मी जर म्हंटल की जर समजा आपला हाच टेबल असेल याच्यामध्ये मार्क्स म्हटलं की 300 पेक्षा जास्तच हवे किंवा 500 पेक्षा जास्तच हवे, मग जर 500 पेक्षा कमी इन्सर्ट करायचा प्रयत्न केला तर ते होईल का इन्सर्ट? नाही. दॅट इज द चेक कन्स्ट्रेंट. मी जर म्हटलं की एखाद्या स्टुडंटला पासिंग मार्क जर एखाद्या विषयामध्ये 40 पाहिजे, मग जर मी 5 स्टुडंटचा टेबल बनवत असेल तर 40 पेक्षा कमी मार्क त्यांनी घ्यायला पाहिजे का? घेतलेच नाही पाहिजे. मला लगेच एरर दाखवला पाहिजे की ह्या केसमध्ये तुम्ही 40 पेक्षा कमी मार्क्स इन्सर्ट करू शकत नाही, कारण तुम्ही कोणता कन्स्ट्रेंट लावलेला? चेक कन्स्ट्रेंट लावलेला आहे. ठीक आहे. बघूया आपण आता ऑलरेडी जो टेबल बनवला होता मी त्याला एकदा ड्रॉप करतो. ओके, ड्रॉप टेबल स्टुडंट. ठीक आहे. आता मी परत काय करतो, आता आपल्याकडे चेक लावण्यासाठी 3 मेथड आहेत. आय विल शो यू. सी, दिस इज यूज टू इन्सर्ट द व्हॅल्यूज बेस्ड ऑन स्पेसिफाईड कंडिशन. एक कंडिशन देतो आपण, जसं तुम्हाला मी उदाहरण दिलं, मार्क्स आपल्याला कितीपेक्षा जास्त हवे? 300 पेक्षा जास्त हवे. मग त्या कॉलम मध्ये 300 पेक्षा जास्तच मार्क इन्सर्ट होणार, कमी इन्सर्ट करायचा प्रयत्न केला ते होणार नाही. ठीक आहे. सी, अजून एक कन्स्ट्रेंट देण्याची एक वेगळी मेथड आहे. आपण कसं दिलं इथे, फक्त टेबल क्रिएट करताना आपण काय बोललो? नॉट नल. बट जर आपल्याला कन्स्ट्रेंट वर्ड यूज करायचं असेल तर आपण कसं यूज करू शकतो? क्रिएट टेबल स्टुडंट. ओके, नंतर त्याचं लेट मी शो यू, हे एकदा तुम्हाला दाखवतो म्हणजे बाकीचं तुम्हाला प्रॅक्टिस करायला सोपं जाईल. दिस इज नॉट नल ओनली. ठीक आहे, नॉट नल ओनली. ठीक आहे. आता आपण एका मेथडनी बघितलं होतं ज्याच्यामध्ये आपण काय केलं होतं? आपण फक्त नॉट नल बोललो होतो त्या कॉलम नंतर. बरोबर. इथे आलो नंबर मध्ये, आपण काय बोललो? नॉट नल. आणि आपण टेबल क्रिएट केला आणि त्या टेबल मध्ये काय आलं? नल व्हॅल्यू इन्सर्ट नाही आले त्या कॉलम मध्ये. पण हेच लिहिण्याची आणखीन एक वेगळी मेथड आहे. सी, काय लिहिलंय? कन्स्टंट NN. NN काय? ह्या कन्स्टंटला एक नाव दिलेलं आहे NN. आपण याच्याऐवजी तुम्ही काही पण घेऊ शकता, जसं की 01 किंवा P1, C1 कन्स्टंट, असं C2, असं कोणतंही कन्स्टंट घेऊ शकता. फक्त क्वेरी करण्याची मेथड थोडी अलग आहे, वेगळी आहे. ठीक आहे. जर मी इथं कन्स्टंट बोललो, कन्स्टंट C1, तरीही काय होणार? सेम टेबल क्रिएट होणार. सो दिस कन्स्टंट नेम इज ऑलरेडी यूज. ठीक आहे, मी दुसरं नेम घेतो C2. सी, टेबल स्टुडंट क्रिएटेड. यात वेगळं काय केलं मी? फक्त हे एक्स्ट्रा ऍड झालेलं आहे. दॅट इज नथिंग पण कन्स्टंट हा वर्ड ऍड झालेला आहे. ठीक आहे. बाकीच्या प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही जर कोणतीही क्वेरी बघितली तर ती लिहिण्यासाठी बघा चेक मध्ये CH ऍड केलेला आहे दिस वे. पण आपण फक्त एक प्रायमरी क्वेरी बघूया आणि विल जस्ट मूव्ह अहेड. ठीक आहे.
मुव्हिंग बॅक टू चेक कन्स्ट्रेंट बघूया आपण. स्टुडंट टेबलला ड्रॉप करतो मी. ड्रॉप टेबल स्टुडंट. ठीक आहे. आता परत मी याच्यामध्ये काय करतोय, चेक घेण्याची एक दुसरी मेथड. सी, आय एम जस्ट कॉपिंग दिस. बघा आपला टेबल बनवतो कसा आपण, एक तर कॉलम लेवलला आपण पहिल्यांदा चेक कन्स्ट्रेंट ऍड करूया. सी, काय केलंय याच्यामध्ये, याच्यामध्ये वेगळं काही नाही. असा टेबल आपला असतो. नॉर्मल जर टेबल बनवायचा असतं तर कसा बनवला असता आपण, असा. पण आता ह्या टेबलमध्ये माझी काय रिक्वायरमेंट आहे, मला मार्क्स कितीपेक्षा जास्त हवे, ह्या कॉलममध्ये मार्क्स कॉलममध्ये मला मार्क्स हवे ग्रेटर दॅन 300. सी, सो मी काय केलं, फक्त चेक वर्ड दिला, त्यानंतर कॉलमचं नाव दिलं ब्रॅकेटमध्ये, विच शुड बी ग्रेटर दॅन 300. मग ज्यावेळेस मी हा टेबल क्रिएट करेल, ठीक आहे, हा टेबल क्रिएट झाला आणि ज्यावेळेस मी याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये डेटा इन्सर्ट करायला जाईल, सी, इन्सर्ट इनटू स्टुडंट व्हॅल्यूज. ठीक आहे, व्हॅल्यूज नंबर किती आहे 2, सो नंबर मी 1 पासून स्टार्ट करतो. ठीक आहे, नेम इज समथिंग लाईक दिस. ओके, आणि थर्ड काय, मार्क्स ज्याचं प्रिसिजन आहे 3. मग जर मी इथे 200 मार्क इन्सर्ट केले तर ते घेणार का? 200 जर मी इन्सर्ट करायचा प्रयत्न केला मार्क्स कॉलम मध्ये तर ते घेणार का? नाही. नाही, कारण मी इथे काय बोललोय की चेक कन्स्टेंट काय करेल, ह्या कॉलम वरती, मार्क्स या कॉलम वरती तो चेक करेल की हे मार्क्स तुमचे 300 पेक्षा जास्त आहेत की नाहीये. पण ह्या केसमध्ये 300 पेक्षा जास्त नाहीये. ट्राय करूया आपण काय होतं. सी, काय म्हणते ते, चेक कन्स्टेंट व्हायोलेटेड. ते आपल्याला सांगतं की तुम्ही ह्या कॉलम वरती चेक कन्स्टेंट लावलेला होता मार्क्स वरती, जे की व्हायोलेट होतोय. मग दिस शुड बी ग्रेटर दॅन 300. म्हणजे कितीला हवा, किती हवा मला, 305, 6, 7 समथिंग. आता इन्सर्ट करायचा प्रयत्न केला तर काय होईल, 1 रो इन्सर्टेड. म्हणजे काय की तो चेक करेल, याच्यापेक्षा 300 पेक्षा कमी मार्क तो घेणारच नाही. मी जर नंबर वरती हे लावलं, काय चेक कन्स्टेंट लावला, ठीक आहे, तर मी म्हटलं की नंबर शुड बी ग्रेटर दॅन 05, मग तो 1 2 3 घेणारच नाही, 5 पेक्षा मोठाच घेणार. मी जर म्हटलं की नेम इज नॉट इक्वल्स टू राम, मग त्याच्यामध्ये राम नाव घेणारच नाही, तो बाकी सगळे घेईल. लाईक दॅट. ठीक आहे, कोणत्याही कॉलमला तुम्ही कन्स्टेंट लावू शकता. ही एक मेथड झाली इथे कन्स्टेंट लावण्याची, दॅट इज कॉलम लेवल. ठीक आहे, मी परत एकदा टेबल ड्रॉप करतो. ओके, अँड आय विल यूज दी अदर मेथड. टेबल लेवलला कन्स्टेंट कसं लावायचं, त्याच्यामध्ये डिफरन्स काय दोघांमध्ये. सी, टेबल लेवलला जर कन्स्टेंट लावायचं असेल, दॅट इज नथिंग बट क्रिएट टेबल स्टुडंट. ओके, मी याला खाली घेतो, याला पण खाली घेतो, याला पण खाली घेतो, आणि याला पण. आता सी, दोघांमध्ये डिफरन्स काय होता, मी हे रो डिलीट करतो. दोन्ही क्वेरी मध्ये डिफरन्स तुम्हाला कळेल काय होता. दोघांमध्ये डिफरन्स काय, ह्या दोन, एक तर हे कोणत्या लेवलला होतं, कॉलम लेवलला, आणि हे कोणत्या लेवलला आहे, टेबल लेवलला. आता ह्या दोन क्वेरी मध्ये डिफरन्स काय, सी, इथे काय केलंय, फक्त कॉमनली सेपरेट केलेलं आहे. सी, एल्स एव्हरीथिंग इज सेम. ठीक आहे, दिस इज टेबल लेवल. पण जर मला इथे नंबरच्या तिथे, आता मी इथला कन्स्टेंट चेंज करतो. ठीक आहे, मी इथे मार्क्स घेत नाही, आय एम नॉट टेकिंग मार्क्स हिअर. ओके, मी इथे घेतो चेक नंबर शुड बी ग्रेटर दॅन 05. ठीक आहे, हा एक कन्स्टेंट इथे लावला. आणि जर मला टेबल लेवलला हा कन्स्टेंट लावायचा असेल तर मी इथे काय म्हणणार, चेक शेवट, सगळ्यात शेवटी घ्यायचं, फर्स्ट सेकंड थर्ड, चेक नंबर शुड बी ग्रेटर दॅन 05. ठीक आहे, म्हणजे काय आलं, टेबल लेवलला काय केलं त्यांनी, दोघांमध्ये डिफरन्स ऑब्झर्व करा. कॉलम लेवलला ज्या कॉलमला आपल्याला कन्स्टेंट लावायचे त्याच्या समोरच आपण कन्स्टेंट दिले, विदाउट सेपरेटिंग दोज टू बाय कॉमा. ठीक आहे, पण जर टेबल लेवलला असेल तर सगळे टेबलचे कॉलम देऊन घ्यायचे आणि शेवटी जे पण कन्स्टेंट लावायचे ते शेवटी द्यायचे.
इतका मायनर डिफरन्स आहे दोघांमध्ये आणि ते फंक्शन सेमच करणार. ओके, तिसरी मेथड आहे आपली विल मूव आहे. ठीक आहे, तिसरी मेथड आहे अल्टर लेवल. अल्टर लेवलला कसं लावणार आपण कन्स्टेंट? जर तुमचं सर कॉमा लावून जे दिलं ना आपण सेकंड याच्यामध्ये, तो ओके, पूर्ण टेबलला चेक करणार ना तो. हा नाही नाही नाही, नॉट पूर्ण टेबल. सी नंबर बोललोय ना मी, कॉलमचं नाव बघा हा इथे, नंबर. दिस इज द मग नंबर कॉलम. ते अच्छा, म्हणजे जे कॉमा लावून लिहितो ते आपण शेवटी लिहितो आणि कॉमा लावायचा नसेल तर ते त्याच्या समोर लिहितो, हा, असंच ना? त्यांच्यामध्ये डिफरन्स काय, त्यांनी फक्त क्रिएट करताना वेगळ्या पद्धतीने केलेले आहे. ते फंक्शन एकच करणार. जर मला नंबर वरती द्यायचा असेल कन्स्टेंट आणि मी इथेच हा दिलं चेक, हा, तर त्याला चेक, कॉमाची गरज नाही, हा, मग ते कोणत्या लेवल झालं? कॉलम लेवल थोडक्यात. कॉलम लेवलला. ठीक आहे, पण जर सगळं असेल सगळ्यात शेवटी द्यायचं असेल तर टेबल लेवलला म्हणतात. दॅट्स तेवढाच फरक आहे. ओके. हा हा, ठीक आहे. आणि हे फक्त एवढ्यासाठी नाही, युनिक साठी पण सेम आहे, प्रायमरी की साठी पण सेम आहे. तुमच्या लक्षात येईल पुढे जसं जाऊ आपण तसं. ठीक आहे, आता माझ्याकडे ओके. जो टेबल बनला होता मी काय करतो, त्याला एकदा ड्रॉप करतो. ठीक आहे, याला ड्रॉप करतो. आता मला काय करायचंय, टेबलवर डज नॉट एक्झिस्ट, आपल्याकडे तो टेबल नाही आहे. आता मी ऑलरेडी एक टेबल बनवून घेतो. ठीक आहे, एक नॉर्मल टेबल जो आपण नेहमी बनवतो. कसा बनवणार? असं बनवतो आपण. याच्यामध्ये हे काही नसतं, आपण ज्यावेळेस बनवलं होतं बरोबर, कोणतंही कन्स्टेंट दिलेलं नाहीये मी. मग हा काय झाला, माझा नॉर्मल टेबल झाला. याच्यामध्ये काही कन्स्टेंट आहेत का? मी जर हे एक्झिक्यूट केले तर फक्त एक टेबल बनेल ज्याचे 3 कॉलम असतील, नंबर, नेम आणि मार्क्स, आणि त्याच्यावर कोणतंही कन्स्टेंट नाही आहे. सो आय एम जस्ट एक्झिक्युटिंग दिस. टेबल क्रिएट झाला. ठीक आहे, एकदा तुमचा टेबल क्रिएट झालेला आहे, त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती कन्स्टेंट द्यायचा असेल तर कोणत्या लेवलला देतो आपण? अल्टर. तर कंडिशन अशी काय आहे की तुमचा टेबल क्रिएट झालेला हवा. मग अल्टर लेवलला कसं देणार मी? सी अल्टर टेबल स्टुडंट काय केलेलं आहे, दॅट्स इट. अल्टर टेबल स्टुडंट. ओके, स्टुडंट टेबल आहे जो की आपण ऑलरेडी बनवलेला आहे, त्याला अल्टर करा आणि त्याच्यावरती काय करा, चेक कन्स्टेंट ऍड करा. कोणत्या कॉलम वरती? मार्क्स या कॉलम वरती. ती मार्क्स किती हवे? 300 पेक्षा जास्त हवे. आपल्याला जर नंबर वरती कन्स्टेंट लावायचं असेल पहिल्या कॉलम वरती तर असं लावू शकतो, नंबर शुड बी ग्रेटर दॅन 10. मग त्या केसमध्ये मी काय करू शकतो, जर मी इन्सर्ट करायचा प्रयत्न केला, इन्सर्ट इनटू स्टुडंट्स. ठीक आहे, व्हॅल्यूज काय आहे आपल्या व्हॅल्यूज? मी जर इथे 1 द्यायचा प्रयत्न केला, ठीक आहे, नंतर हे नाव राम नाव घेतलं आणि नंतर मी व्हॉट आय एम ट्राइंग टू इन्सर्ट इज दी मार्क्स. ओके, मार्क्स 150 घेतले, तर ह्या केसमध्ये इन्सर्ट होणार का? कॅन एनीवन टेल मी? जर मी नंबर या कॉलम वरती कन्स्टेंट लावलेला आहे तर हे इन्सर्ट होणार का? नाही. मी कन्स्टेंट काय लावलाय? नंबर शुड बी ग्रेटर दॅन 10. ओके, मग नंबर कॉलम कोणता आहे माझा? हा कॉलम आहे ना, नंबर. फर्स्ट. हा, मग त्याची व्हॅल्यू कोणती इन्सर्ट करायचा प्रयत्न करतोय मी? 1. मग ते इन्सर्ट होणार का? नाही, इट इज नॉट गोइंग टू इन्सर्ट. सी नॉट इनफ व्हॅल्यूज, इट्स नॉट अ स्टुडंट, इट्स स्टुडंट टेबल. ठीक आहे, काय आलं? चेक कन्स्टेंट व्हायोलेटेड. मग हे काय, चेक कन्स्टेंट कोणत्या कॉलम वरती होता? या कॉलम वरती. मला किती पेक्षा जास्त व्हॅल्यू द्यायची? 10 पेक्षा जास्त. मी 10 घेतली तर चालेल का? नो. एक्झिक्यूटच होणार नाही. 11 घेतली तर इन्सर्ट होईल का एक रो? येस. दिस नाही वन होणार. रो इन्सर्टेड. 10 पेक्षा जास्त आहे ना. 11 इज मोर दॅन 10. सर पण आपलं वरती प्रिसिजन तर आपण 2च दिलंय ना. मग 2च आहे ना. सी 2च डिजिट आहे ना. हे 2 म्हणजे काय, काय अर्थ आहे याचा? 2 डिजिट, 1 डिजिट, 2 डिजिट. 2 मध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू किती स्टोअर होईल? 99 ओके. स्टोअर होईल. ओके 3 सर. मध्ये ओके. मॅक्सिमम व्हॅल्यू किती स्टोअर होईल? 999. 4 मध्ये किती? 9999. 5 मध्ये किती? 99999. ओके 6 सर. जर दिलं तर किती येईल? 9,99,999, लाईक दॅट वे. ओके, चेक मध्ये काय करेल? त्या कॉलमची व्हॅल्यू बेसिकली तो चेक करेल. 3 लेवलला आपण बनवू शकतो चेक कन्स्ट्रेंट. आवर थर्ड कन्स्ट्रेंट इज युनिक कन्स्ट्रेंट. ठीक आहे, युनिक. युनिक या शब्दाचा अर्थ काय? व्हॉट डज वर्ड युनिक मीन्स? युनिक म्हणजे काय? वन अँड ओनली वन, वन अँड ओनली वन. म्हणजे वन अँड ओनली वन. बरोबर. हा. मग जर एखाद्या कॉलम वरती मी युनिक कन्स्टेंट लावला
तर त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू किती वेळा आली पाहिजे? फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 आहे, त्याच्यामध्ये 1 व्हॅल्यू डबल येईल का? नाही. युनिक इज नथिंग बट दिस इज यूज टू अवॉइड डुप्लिकेट. ओके, युनिक मध्ये काय होतं? इट यूज टू अवॉइड डुप्लिकेट बट इट अलोज नल. ज्यावेळेस मी युनिक घेतो त्यावेळेस मला नल व्हॅल्यू इन्सर्ट करू देईल तो, पण डुप्लिकेट व्हॅल्यू इन्सर्ट करू देणार नाही. ठीक आहे. आणि हे करण्याची, युनिक लावण्याचे किती मेथड्स आहेत आपल्याकडे? 3 मेथड्स आहेत. एक कॉलम लेवलला करू शकतो, एक टेबल लेवलला करू शकतो, आणि एक कोणत्या लेवलला करू शकतो? अल्टर लेवलला करू शकतो. आपण कॉलम लेवलनं स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर आपला जो पण टेबल आहे त्याला ड्रॉप करूया. आपण कसं करतो? आपण ड्रॉप टेबल स्टुडंट. ओके, स्टुडंटला मी ड्रॉप केलं. ठीक आहे. आता जर मला त्याला युनिक कन्स्ट्रेंट लावायचं असेल तर मी कसं करेल? क्रिएट टेबल will take more time. See, I'll just copy from here. ओके. दुसरी मेथड आहे, हे तुम्हाला मी अगोदर सांगितले, कन्स्ट्रेंट आणि त्याचं नाव देऊन पण तुम्ही घेऊ शकता. मग ते पण एकदा तुम्ही बघाल. ठीक आहे. पण फक्त एक एक मेथड बघूया. सी, आपला टेबल आपण असा बनवतो, नॉर्मल टेबल. नॉर्मल टेबल आपण असा बनवतो. ठीक आहे. असा टेबल बनवला तर साधा टेबल बनेल. पण आता मला तुम्ही सांगा, जर हा स्टुडंट टेबल असेल तर याच्यावरती कोणत्या कॉलमची व्हॅल्यू मला काय हवी आहे? युनिक हवी आहे, जी रिपीट नाही झाली पाहिजे. 2 मुलांना सारखे मार्क्स असू शकतात. रोल नंबर. Yes. मार्क्स 2 मुलांचे सेम असू शकतात, 2 मुलांचं नाव सेम असू शकतं, पण रोल नंबर कधी कुणाचा सेम असेल का? नाही. दॅट्स वाय दिस इज द युनिक कन्स्ट्रेंट. युनिक कन्स्ट्रेंट देण्याला कॉलम लेवलला कसं द्यायचं? ज्या पण कॉलमला मला द्यायचं असेल युनिक कन्स्ट्रेंट, फॉर एक्झाम्पल मला नंबरला द्यायचं आहे, त्याचा प्रिसिजन आणि डेटा टाईप दिल्यानंतर मी काय करतो? फक्त युनिक हा वर्ड लिहितो. आणि जर मी याला एक्झिक्यूट केलं, ठीक आहे, तर काय होईल? माझा टेबल क्रिएट होईल. त्यात जर मी डेटा इन्सर्ट करायचा प्रयत्न केला, इन्सर्ट इनटू टेबल स्टुडंट, व्हॅल्यूज आहेत माझ्या. ओके, इथे 1 घेतो मी, त्यानंतर जस्ट, ठीक आहे, आणि मार्क्स आहे मे बी 300. ओके, हे सगळं घेण्याचा प्रयत्न करून आपण काय करूया? एक्झिक्यूट करूया. सी, फर्स्ट रो इन्सर्ट इट. ओके, 2 घेतो. ठीक आहे, इन्सर्ट झालं. ठीक आहे. पण ज्यावेळेस आता मी, सी, माय डेटा इज दिस. ठीक आहे. पण आता तिसऱ्या वेळेला मी परत रोल नंबर 1 इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो, आणि ज्याचं नाव काय घेतो मी? मे बी, ठीक आहे, आणि इथे मार्क्स आपण देऊया 400. ह्या केसमध्ये काय होईल? याच्यावरती जर मी युनिक कन्स्ट्रेंट घेतलेला आहे तर परत हा 1 इन्सर्ट होईल का? नाही. कधी चालू करणार नाही मला. ते सांगते बघा, युनिक कन्स्ट्रेंट व्हायोलेटेड. मग तुम्ही जर टेबल बनवताना सांगितलं की ह्या टेबल मधले, ह्या कॉलम मधल्या व्हॅल्यू काय हव्यात? युनिक हव्या, पण तुम्ही टाकतानाच डुप्लिकेट टाकताय, मग ते घेणार का? घेणारच नाही. मग तुमचा पुढे त्याच्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू येऊ शकत नाही. या कॉलम मध्ये 1 आला, 2 आला, 3 आला, पण परत डबल 1 होऊ शकत नाही, डबल 2 होऊ शकत नाही, कोणतीच व्हॅल्यू डबल होऊ शकत नाही. जी की असणार ती युनिकच असणार या कॉलम मध्ये. दिस इज द युनिक कन्स्ट्रेंट. ठीक आहे, हा युनिक कन्स्ट्रेंट झाला. आता मला सांगा, कॉलम लेवलला मी असं बनवलं, हे समजलं युनिक कन्स्ट्रेंट काय आहे? युनिक Yes. कन्स्ट्रेंट मध्ये व्हॅल्यू युनिक असतील, नल टू अलो करेल. हो. ठीक आहे, नल व्हॅल्यू असेल तर त्याच्यामध्ये इन्सर्ट होईल. रोल नंबर मध्ये नल इन्सर्ट होऊ शकतो. ठीक आहे, पण रिपीटेड व्हॅल्यू इन्सर्ट होणार नाही. दुसरे आपलं टेबल लेवलला देऊ शकतो आपण. आता टेबल लेवलला मला सांगा कसं करू शकतो मी? मला जर नंबरला कन्स्ट्रेंट द्यायचा असेल, कॅन एनीवन टेल मी? सगळ्यात शेवटी कॉमा देऊन येणार ना एक्झॅक्टली. युनिक. सगळ्यात शेवटी म्हणजे काय पहिले लिहिणार 3 मी? आपण लिहिणार आणि युनिक का कोणत्या कॉमा कॉलम? युनिक. कोणत्या कॉलम वरती? तो नंबर कसं? युनिक नंबर असं युनिक घेतलं तरी नंबर. येणार. ओके, इथे काय दिलेलं आहे बघा, दिलेलं आहे युनिक नंबर. कुठे दिलेलं आहे? शेवटी दिलेलं आहे कॉमा देऊन. मग टेबल लेवलला इथे बघा, कॉलम लेवलला एक मेथड आहे, ही एक टेबल लेवलची मेथड आहे, आणि टेबल बनल्याच्या नंतर अल्टर लेवलला करू शकतो. बट दिस इज द टेबल लेवल. इथे कॉमा लिहून काम तुम्ही काय म्हणू शकता? युनिक नंबर. ओके,
आलं लक्षात? हा जर टेबल क्रिएट केला तर सेम रिझल्ट देणार तुम्हाला याच्यासारखे. त्याच्यामध्ये नंबर ह्या कॉलम वरती कोणता कन्स्ट्रेंट असणार? युनिक कन्स्ट्रेंट असणार. कॉलमचं नाव काय? नंबर ह्याच्यावरती. ठीक आहे. थर्ड वन इज दी अल्टर लेवल. अल्टर लेवलला काय पाहिजे? टेबल ऑलरेडी बनला पाहिजे. अल्टर. त्याच्यासाठी आपला टेबल साधा टेबल बनलेला हवा. मग जो बनलाय त्याला मी एकदा काय करतो? ड्रॉप करतो. ड्रॉप टेबल स्टुडंट्स. ठीक आहे, हा ड्रॉप झाला. आता अल्टर लेवलला कसं करेल मी? पहिल्यांदा माझा टेबल बनलेला हवा. ओके, मग मी याला कसं एक टेबल बनवून घेतो, साधा टेबल ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी काही कन्स्ट्रेंट दिलेले नाही आहेत. ठीक आहे, युनिक कन्स्ट्रेंट इथून काढून टाकतो. जस्ट ट्राइंग टू क्रिएट दिस टेबल. याच्यामध्ये काय आहे? फक्त 3 कॉलम आहे विदाउट एनी एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट. हाऊ इज इट पॉसिबल? ड्रॉप करायला लागेल. ड्रॉप झाला नाहीये का? स्टुडंट्स ड्रॉप केलं सर. ठीक आहे, स्टुडंट्स ड्रॉप केलं होतं का? इट्स ओके. ठीक आहे, आता हा ड्रॉप झाला. याला एक्झिक्यूट करतो. आता क्रिएट झाला, एक नॉर्मल टेबल क्रिएट झाला. पण आता मला वाटलं की मला त्या टेबल ऑलरेडी जो क्रिएट झालेला आहे त्याच्यावरती जर कन्स्ट्रेंट द्यायचं असेल तर कसं देणार? अल्टर टेबल स्टुडंट ऍड कन्स्ट्रेंट, और काय असेल? ऍड युनिक कशावरती? नंबर वरती. बरोबर. टेबल स्टुडंट काय आला? अल्टर झाला. मी ते काय बोललो? फक्त ऍड युनिक बोललो. तुम्ही ऍड कन्स्ट्रेंट आणि कन्स्ट्रेंटला काहीतरी नाव देऊन सुद्धा युनिक बोलू शकतात. ओके, दिस इज द अदर मेथड. सी, ऍड कन्स्ट्रेंट UN युनिक. मग कन्स्ट्रेंट वर्ड करून यूज करून प्रत्येक ठिकाणी केलेले बघा. इथे पण आहे, कॉलम लेवलला, टेबल लेवलला. मल्टिपल वेज आहे तीच गोष्ट करण्याची. पण युनिक काय करतो हे तुम्हाला कळालं पाहिजे. ठीक आहे. यात जर इन्सर्ट करायचा प्रयत्न केला तर काय होईल? फक्त युनिक व्हॅल्यू घेणार तो नंबर या कॉलम मध्ये. ठीक आहे, क्लिअर आहे? युनिक पर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे, जायचं पुढे. आपलं तिसरं कन्स्ट्रेंट आहे, सॉरी, आपलं फोर्थ कन्स्ट्रेंट आहे प्रायमरी की. आता तुम्ही हे प्रायमरी की आणि फॉरेन की ऐकलं असणार याच्या अगोदर. प्रायमरी की काय असते, फॉरेन की काय असते? फॉरेन की आज आपण बघणार नाहीये, ते कन्स्ट्रेंटही आपण बघणार नाही आज. आपण फक्त आज प्रायमरी की पर्यंतच बघणार आहे. दिस इज द लास्ट कन्स्ट्रेंट दॅट विल बी सीइंग टुडे. ओके, तर प्रायमरी की काय असतो? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. युनिक मध्ये काय होतं? व्हॅल्यू कशी असते? युनिक असते. पण युनिक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू येऊ शकते का? हो. येते. युनिक मध्ये नल व्हॅल्यू येते ना. मग जर मी येते ना. युनिकला अशा पद्धतीने घेतलं की त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू येणार नाही, मग ते काय होईल माझं? प्रायमरी की. प्रत्येक टेबलला ज्यावेळेस आपण कंपनीमध्ये काम करतो त्यामध्ये मेजॉरिटी ऑफ टाइम जे पण डिमेन्शन टेबल्स आहेत आपले, त्याच्यावरती प्रायमरी की हा कन्स्ट्रेंट सेट केलेला असतो. म्हणजे त्या कॉलम वरती एकतर तुमच्या नल व्हॅल्यू पण नसणार आणि त्याच्यामधल्या व्हॅल्यू युनिक पण असणार. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखादा कॉलेजचा डेटाबेस बघितला, ओके, त्याच्यामध्ये एखादा असा युनिक नंबर असतो की जो प्रत्येक स्टुडंटचा वेगळा असतो, जस्ट लाईक रोल नंबर. ठीक आहे, मग तो नलही नसतो. दॅट इज द प्रायमरी की. ओके, प्रायमरी की काय आहे? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. आणि युनिक आपण बघितला हा एक कन्स्टेंट आहे, आणि नॉट नल सुद्धा एक कन्स्टेंट आहे. पण युनिक मध्ये जर आपण फक्त युनिक घेतला तर त्याच्यामध्ये आपण नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो त्या कॉलम मध्ये, बरोबर ना? आणि पण जर मी अशी रिक्वायरमेंट ठेवली की त्या कॉलम मध्ये युनिक व्हॅल्यू तर हव्याच पण नल पण नको, मग ते काय आलं तुमचं? प्रायमरी की. प्रायमरी की पण देण्याचे किती मेथड्स आहेत? 3 मेथड्स आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण तो स्टुडंट टेबल ड्रॉप करूया. स्टुडंट्स नॉट स्टुडंट. ओके, ठीक आहे. प्रायमरी की देण्याची पहिली मेथड काय? सी, इथे काय दिलेलं आहे डिस्क्रिप्शन. दिस इज यूज टू अवॉइड डुप्लिकेट अँड नल्स. ओके, दिस विल वर्क ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. सो ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूवर विचारेल की व्हॉट इज अ प्रायमरी की ऑफ अ टेबल, तर त्यावेळेस तुम्हाला काय सांगायचंय? प्रायमरी की इज नथिंग बट इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. ओके,
मग जर एखाद्या कॉलम वरती जर प्रायमरी की आहे तर त्याच्यामधल्या सगळ्या व्हॅल्यू तुमच्या काय असणार आहे, युनिक असणार आहेत. ठीक आहे. आणि प्रायमरी की देण्यासाठी आपल्याकडे किती मेथड्स आहेत? सेम थ्री लेवल्सला देऊ शकतो. द फर्स्ट इज कॉलम लेवल, टेबल लेवल आणि अल्टर लेवल. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करतोय आपण वेगळं? सी, आय एम जस्ट कॉपिंग फ्रॉम हिअर, पेस्टिंग इट हिअर. ओके. ओके. आता याच्यामध्ये काय दिलंय? प्रायमरी की साठी जर कॉलम लेवलला द्यायचं असेल तर सी, इथे फक्त काय बोललंय? एक नॉर्मल टेबल जे असतं त्यामध्ये फक्त इथे पीक आहे, दॅट इज प्रायमरी की. ओके. मग जर याला एक्झिक्यूट केलं तर माझ्याकडे काय बनणार? माझ्याकडे काय असणार? विल हॅव वन सच कॉलम, युनिक व्हॅल्यू. जो की हा युनिक तर असणार पण त्यात नलही इन्सर्ट करू शकणार नाही मी. ठीक आहे. दिस इज युअर कॉलम लेवल. ठीक आहे. टेबल लेवलला करायचं असेल तर काय म्हणायला लागेल मला? मी याला इथून कट करणार. ठीक आहे. इथे येणार प्रायमरी की आणि कोणत्या कॉलम वरती हवी आहे? नंबर. ओके. आणि माझं हे परत एकदा क्लोजिंग पॅरेंथेसिस. आय सेपरेट दिस बाय कॉम. ठीक आहे. हे झालं तुमचं कोणत्या लेवलचं? टेबल लेवलचं. इट इज गोइंग टू प्रोड्यूस सेम रिझल्ट. सी, काय चुकलंय आपलं? ते कॉमा आपला नाही दिलेला. ठीक आहे. आता एक्झिक्यूट करूया. सी, हा स्टुडंट टेबल क्रिएट झाला. आता जर मी याच्यात इन्सर्ट करायचा प्रयत्न केला, इन्सर्ट इनटू स्टुडंट आणि आपल्या व्हॅल्यूज घेतल्या विच आर 1. ओके. आणि थर्ड आहे मार्क्स आहे 300. हे इन्सर्ट करायचा प्रयत्न केला, होणार इन्सर्ट? इन्सर्ट होणार हिरो? हो. Yes. ओके. आता मी होणार इथे ना सर. 2 घेतो. ओके. मार्क्स लेट इट बी 300. हिरो इन्सर्ट होणार माझी? होणार होईल. ना. ओके. आता मी इथे काय करतो? सी, इथे आय एम जस्ट ट्राइंग टू टेक नल व्हॅल्यू. आता इन्सर्ट होणार का? No. नाही. नाही, नाही होणार. बिकॉज इट इज अ नल व्हॅल्यू आणि आपण काय करण्याचा प्रयत्न करतोय? नॉट प्रायमरी की नल. मध्ये नल व्हॅल्यू इन्सर्ट करायचा प्रयत्न करतोय विच इज नॉट अलाउड. आता जर इथे मी 2 घेतला तर होणार का? नाही. Yes. सी, नाही होणार. लेट नाही मी शो होणार. यू. हा स्टुडंट टेबल आहे, याच्यामध्ये 2 नंबर ऑलरेडी प्रेझेंट आहे. हा, त्याच्यामुळे तो नाही होणार. त्यामुळे हाही होणार नाही. सी, युनिक कन्स्ट्रेंट व्हायोलेटेड. दो इट इज, जरी तुमचं युनिक असलं तरी पण आपण काय घेतलेलं आहे? प्रायमरी की. ठीक आहे. तर मग प्रायमरी की मध्ये काय होतं? ते तुम्हाला नलही इन्सर्ट करू देणार नाही आणि तुम्हाला डुप्लिकेट व्हॅल्यू इन्सर्ट करू नाही देणार. दॅट इज दी प्रायमरी की. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले कन्स्टेंट संपलेले. फॉरेन की कन्स्टेंट बाकी आहे, बट मला अगोदर टेबल्सला एक दुसऱ्यासोबत जॉईन कसं करतो, व्हॉट इज प्रायमरी की आणि फॉरेन की रिलेशनशिप, हे घेणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपण ते सध्या पुरतं तरी स्किप करूया. ठीक आहे. मी परत अजून एक ड्रॉप करतो याला. ड्रॉप टेबल स्टुडंट. ओके. याला ड्रॉप केल्यानंतर जर मला अल्टर लेवलला घ्यायचं असेल तर मी कसं घेणार? अल्टर लेवलला घ्यायचं असेल तर आय विल हॅव टू क्रिएट फर्स्ट टेबल. ओके. टेबल माझ्याकडे क्रिएट असायला हवा. मग मी याला असं क्रिएट करू शकतो. इथून प्रायमरी की काढून टाकतो. ठीक आहे. टेबल बनला. इथे बोलेल मी अल्टर टेबल स्टुडंट ऍड कन्स्ट्रेंट प्रायमरी की आणि कोणत्या कॉलम वरती? नंबर या कॉलम वरती. ठीक आहे. मग हे एक्झिक्यूट केले तर काय होणार? ह्या टेबलमध्ये मॉडिफिकेशन होणार, त्याच्यामध्ये प्रायमरी की ऍड होणार. ठीक आहे. दिस वे. सी, टेबल स्टुडंट अल्टर्ड. मग लक्षात ठेवा, फक्त नॉट नल इन जर आपल्याला द्यायचं असेल तर फक्त एका मेथडने देऊ शकतो, दॅट इज कॉलम लेवल. ओके. आणि आपल्याला बाकी दुसरे कोणतेही कन्स्ट्रेंट द्यायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे 3 मेथड आहेत. फर्स्ट वन इज कॉलम लेवल, सेकंड वन इज टेबल लेवल अँड थर्ड वन इज अल्टर लेवल. आणि कन्स्ट्रेंट आपले किती आहे? एक तर नॉट नल झाले ना. कन्स्ट्रेंट आहे, दुसरा कोणता आहे?
चेक आहे, युनिक आहे आणि प्रायमरी की. प्रायमरी की एक आहे आणि एक चौथा आहे फॉरेन की, जो आपण बघणार आहे अजून. सर अल्टर्ड जो टेबल आहे तो पण आपण बघू शकतो ना, म्हणजे बघायचा असेल तर. बघायचं सिलेक्ट. असेल तर हा आपण बघू शकतो. इथून हा प्रॉपर्टीज मध्ये जाऊ शकतो टेबलच्या. हा आता आपला टेबल कोणता होता? आपण टेबल आहे का आपल्याकडे? स्टुडंट अल्टर्ड स्टुडंट. स्टुडंट आहे. स्टुडंट. ठीक आहे, मी स्टुडंट मध्ये जायचं हा ट्राय करतो. ठीक आहे, इथे आलो मी. हा टेबल आहे स्टुडंट. ठीक आहे, आता इथे काही इन्फॉर्मेशन मिळते का बघूया आपण. आपण कशावरती घेतले? नंबर वरती घेतलं होतं. सी. इथे दिलंय तुम्हाला डिटेल्स. नलेबल मध्ये बघा काय. नलेबल मध्ये काय आलंय? नो. मग याच्यामध्ये नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो का आपण? नाही. नाही. कन्स्टेंट मध्ये जर क्लिक केलं, लेट सी काय येतं आपल्याकडे. इथे वेगवेगळे मॉडेल्स दिलेले, कॉलम आहे, डेटा आहे, त्या टेबलमध्ये काय डेटा हा बघायला मिळेल. परत जर कोणते टेबल, तो टेबल जर दुसऱ्या टेबल सोबत कोणत्या रिलेशनशिपनं कनेक्टेड असेल तर तेही आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, ते ग्रँट्स, रिवोक्स आपण बघितलं होतं ना. ग्रँट हा वर्ड हो बघितलाय का? हो हो. सी, आता याच्यावरती काय दिलेलं आहे? डीसीएल. इफ यू कम इन टू दिस कन्स्टेंट, इथे तुम्हाला बघायला मिळेल प्रायमरी की. सी, कोणत्या कॉलम वरती आहे? कॉन्स्टंट टाईप. कोणत्या कॉलम वरती आहे कन्स्टेंट? नंबर या कॉलम वरती आहे. आणि हा हा. कॉलमची पोझिशन दिलेली. कितवा कॉलम आहे तो? पहिलाच होता ना. सी, ग्रँट काय आहे तुम्हाला माहिती आहे. मग ग्रँट्स मध्ये काय परमिशनची डिटेल्स असतील. सी, जे की आता काही अवेलेबल नाही आहे. स्टॅटिस्टिक्स मध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन असेल, ट्रिगर्स असेल, हे सगळं एकदा क्लिक करून बघा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? हो हो. Yes. ओके. Yes. सो व्हॉट विल डू नाऊ, आपण पुढच्या याच्यामध्ये जाऊया. मला पुढे तुमचं काय घ्यायचंय? फॉरेन की. फॉरेन की आज नाही बघणार आपण. लेट मी थिंक आपल्याला काय घेणं गरजेचं आहे आता. हा, सो आजच्याच माझ्या इंटरव्ह्यू मध्ये एक क्वेश्चन विचारलेलं होतं मला. ओके, तर व्हॉट इज केस? केस काय? केस, डिफॉल्ट ह्या गोष्टी बघायच्या आपल्याला. ओके, सो केस आहे, डिफॉल्ट आहे आपल्याकडे, आणि अजून एक कन्स्टेंट आहे आपल्याकडे, आय मीन एक फंक्शन आहे डिकोड म्हणून. ठीक आहे, ते काय आहे आपण ते बघूया. आपल्याकडे टेबल्स कोणते कोणते? आपण सगळ्यात अगोदर डिकोड बघूया. व्हॉट इज डिकोड? डिकोड म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला काय करणं? डिकोड करणं. डिकोड या शब्दाचं तुम्हाला मिनिंग तर माहिती आहे ना मनात काय? व्हॉट इज डिकोड? हो. ओके, म्हणजे माहिती. थोडक्यात दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर करायचं. ओके, दुसऱ्या फॉर्म मध्ये जर ट्रान्सफर करायचं असेल, आपल्याकडे टेबल आहे का एखादा? फ्रॉम स्टुडंट, हा आपल्याकडे स्टू टेबल आहे. ओके, वी हॅव दिस टेबल. ओके, आता मला काय माझी रिक्वायरमेंट? खूप सोपं आहे, याच्यामध्ये काही नाही आहे. डिकोड इज नथिंग बट, जर मी असं काही म्हटलं, लक्ष द्यावर का, थोडंसं इंटरेस्टिंग आहे, थोडंसं इम्पॉर्टंट पण आहे, आणि माझा आजच एक इंटरव्ह्यू होता त्याच्यामध्ये विचारलंही होतं हे. सो तुम्हाला पण हे फायद्याचं असेल. ठीक आहे, जर माझे मार्क्स ठीक आहे, मॅक्सिमम मार्क्स किती आहे? 95. ओके, माझी रिक्वायरमेंट अशी आहे की जर मार्क्स 95 असेल, सॉरी 95 असेल, तर त्यांनी मला आउटपुटला काय द्यायला पाहिजे? मॅक्सिमम. ठीक आहे, 53 असेल तर किती आउटपुटला द्यायला पाहिजे? मिनिमम. आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही व्हॅल्यू असेल तर मला आउटपुटला काय आली पाहिजे? मीडियम. ओके, लक्षात आलं का? माझे मॅक्सिमम मार्क्स किती आहे? जर ती व्हॅल्यू 95 असेल तर त्यांनी आउटपुटला तुम्हाला काय द्यायला पाहिजे? मॅक्सिमम. 53 असेल तर मिनिमम द्यायला हवं, आणि
जर तुमची त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही व्हॅल्यू असली तर त्यांनी तुम्हाला काय द्यायला पाहिजे? मीडियम. मॅक्सिमम, मिनिमम आणि मीडियम. मग हे कसं अचीव्ह करायचं? हे अचीव्ह करण्यासाठी आपल्याकडे काय, वी हॅव डिकोड. ओके, आवाज येतोय सगळ्यांना? येस. ओके. हो. हे करण्यासाठी आपल्याकडे काय, डिकोड. सो मी काय करतो, डिकोड इज अ सिंगल रो फंक्शन वी कॅन से. म्हणजे एक प्रत्येक रो साठी तो काय करेल, एक युनिक आउटपुट जनरेट करेल. मग प्रत्येक रो साठी एक आउटपुट असणार. ठीक आहे. सिलेक्ट. ओके, कोणते कोणते कॉलम हवे तुम्हाला आउटपुटला? रोल नंबर. ठीक आहे, स्टारच्या ऐवजी मी हे सगळे कॉलम घेतो. नेम, ईमेल आयडी पण हवा, मार्क्स पण हवा. ठीक आहे. हे सगळं झाल्यानंतर मी काय बोलतो, इथेच घेऊ शकतो मी डिकोड. डिकोड कशाला करा? कोणत्या कॉलमला डिकोड करायचंय मला? कोणता कॉलम आहे ज्याच्यामधले मार्क्स, म्हणजे ज्याच्यामधल्या व्हॅल्यूजला डिकोड करायचंय? मार्क्स कॉलम आहे ना. मार्क्स. हा, मग मी काय करतो, डिकोड बोललो त्यानंतर मी म्हणतो की मार्क्स. ठीक आहे. आता मार्क्स मध्ये काय, इफ द व्हॅल्यू इज 95, बघा मी काय बोलतो लक्ष द्या, इफ द व्हॅल्यू इज 95 देन आउटपुट यायला पाहिजे मॅक्सिमम. ओके, इफ द व्हॅल्यू इज 95, आउटपुट मार्क्सची व्हॅल्यू जर 95 असेल तर आउटपुट पाहिजे मॅक्सिमम. ती जर 53 असेल तर आउटपुट पाहिजे मिनिमम. मिनिमम. ओके, आणि जर ह्या दोन्हींच्या व्यतिरिक्त एल्स, म्हणजे 95 असेल तर मॅक्सिमम, 53 असेल तर मिनिमम, एल्स काय हवं मला, याच्या व्यतिरिक्त काही असेल तर काय हवं? मीडियम. 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 मग मीडियम घेतलं मी, याला क्लोज केलं आणि मी काय बोललो, टेबल कोणता आहे माझा? स्टुडंट. मी काही नाही केलेलं. सी, मी फक्त हे घेतले, डिकोड घेतला इथे आणि कॉलमचं नाव घेतलं, कोणत्या कॉलमला डिकोड करायचं, आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यासोबत मला हे सगळे कॉलम डिस्प्लेला आले पाहिजे, आउटपुटला आले पाहिजे. सिलेक्ट, हे सगळे कॉलम्स तर आलेच पाहिजे, पण सिन्स इट इज अ सिंगल रो फंक्शन मी हे सगळे कॉलम घेऊ शकतो. पण ह्यांचं मला डिकोड करून पण हवं. इट विल कन्वर्ट दिस मार्क्स, इफ द मार्क्स आर 95 इट विल कन्वर्ट टू मॅक्सिमम, इफ इट इज 53 इट विल कन्वर्ट दॅट व्हॅल्यू इनटू मिनिमम. कन्वर्ट म्हणजे काय, त्या व्हॅल्यू मध्ये चेंज नाही करणार, एक वेगळा कॉलम देणार तुम्हाला. सिंगल रो फंक्शन, सी कॉमा करून सेपरेट केले ना. आणि कोणता टेबल आहे? एल्स. हे दोन्ही व्हॅल्यू जर नसेल तर ते तुम्हाला आउटपुटला देणार मीडियम. त्याला जर एक्झिक्यूट केलं, सी आता तुम्हाला दिसतंय का, मॅक्सिमम, मिनिमम, मीडियम. 65 काय आला? मीडियम. इफ इट इज 95 इट इज मॅक्सिमम, इफ इट इज 95 इट इज मॅक्सिमम, इफ इट इज 53 इट इज मिनिमम. ओके, else for all the values it is medium. सो अशा पद्धतीनं काय होतं, तुम्हाला काय मिळालं? अशा पद्धतीनं काय मिळालं, एका व्हॅल्यूला एका ठराविक, म्हणजे हवे त्या आउटपुट मध्ये तुम्ही कन्वर्ट करून घेतलेले. ॲज तुम्ही काही पण याला नाव देऊ शकता. ठीक आहे, एनजेफ रॅन्डम नाव दिलं मी. ठीक आहे, बिकॉज ते थोडंसं वियर्ड वाटत होतं ना, लाईक दिस, म्हणून आपण काय वापरलं, एलियास वापरलं इथे. ठीक आहे, दिस इज डिकोड. आता माझ्याकडे स्टुडंट टेबल आहे. आता मला तुम्ही सांगायचंय, जर डिपार्टमेंट SCI आहे तर मला आउटपुटला आलं पाहिजे सी. मी इथे सांगतो, मला सांगा तुम्ही कसं. SCI असेल तर आउटपुटला आलं पाहिजे, पूर्ण नाव आलं पाहिजे सायन्स. ठीक आहे. कॉमर्स असेल तर काय आलं पाहिजे, COMM. ठीक आहे. आणि आर्ट्स असेल तर काय आलं पाहिजे, आर्ट्सच आलं पाहिजे. सी, माझ्याकडे SCI आहे तर सायन्स आलं पाहिजे, कॉम असेल तर कॉमर्स आलं पाहिजे, आर्ट्स असेल तर आर्ट्सच आलं पाहिजे. कसं करेल मी, याच्यामध्ये काय चेंजेस करू? 95 च्या जागी SCI टाकायचं. डिपार्टमेंट, डिकोड डिपार्टमेंट. या सगळ्यात आधी मला कोणत्या कॉलम वरती डिकोड करायचं हे सांगायला लागणार. सो आपल्या हा, केसमध्ये कोणतं आहे, डिपार्टमेंट, DEPT. डिपार्टमेंट. मी हे सगळं एकदा कट करतो इझी अंडरस्टँडिंग साठी. ठीक आहे, पहिली रिक्वायरमेंट काय आहे, SCI असेल तर SCI. SCI, सायन्स. सायन्स. कॉम असेल तर कॉमर्स. ठीक आहे.
कॉम असेल तर कॉमर्स, कॉमर्स. आणि एल्स काय आलं पाहिजे? आर्ट्स, ओके. आणि हे कोणत्या टेबलमध्ये दिलेलं आहे? फ्रॉम फ्रॉम स्टुडंट. STU. ओके. आणि याला जर एलियास द्यायचं असेल, कारण कॉलमचं नाव हे थोडंसं वियर्ड येणार आहे, मग मी याला एलियास देऊ शकतो ॲज ट्रान्स. Okay, if department is SEI, then it should convert it into SANS. If it is commerce, मग ते कॉमर्स यायला हवं, एल्स आर्ट्स यायला हवं. ठीक आहे. हिअर इट इज तुमचं आउटपुट. ठीक आहे, इझी आहे. दिस इज ऑल्सो अ सिंगल रो फंक्शन डिकोड. ओके, जायचं पुढे. त्यानंतरचा माझं आहे एक फंक्शन आहे केस. केस काय आहे? व्हॉट इज केस? केस इज नथिंग बट इट इज सिमिलर टू दॅट ऑफ डिकोड. डिकोड सारखंच आहे, फक्त याचे हे केस काय आहे थोडं समजायला सोपं आहे. केस काय आहे सर थोडं म्हणजे ते डिपार्टमेंट कॉलमच गायब करतं का? म्हणजे त्याच्या जागीच ते डिकोड केलं ट्रान्स नाही नाही कॉलम आहे ना? नाही 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 मग नाही नाही. सी, डिपार्टमेंट कॉलम जर पाहिजे असेल तर तो मी घेऊ शकतो ना. इथे मार्क्स नंतर मी डिपार्टमेंट जर घेतलं DEPT सी, तो कॉलम सुद्धा येणार. तो माझ्याकडनं राहिला होता, सी आला. सिंगल रो ओके. फंक्शन मध्ये काय करतो आपण, ते फंक्शन वापरून वेगळा कॉलम तयार केला आपण, जो की आपल्या मेन टेबल मध्ये नाहीये. ठीक आहे, मेन टेबल मध्ये एवढाच डेटा आहे आपल्या, पण आपण हे वेगळा कॉलम तयार केला. ठीक आहे. आणि आता मला हो रिव्हिजन सर. साठी सांगा, जर जो माझा आउटपुट आलाय तो जर मला वेगळ्या टेबल मध्ये सेव्ह करायचा असेल तर काय करणार मी? अश्विनी, हा आउटपुट जो आलाय मला याचा वेगळा टेबल बनवायचा आहे, मी कसा बनवणार? निकिता, क्रिएट टेबल. काय काय काय? क्रिएट टेबल XYZ, ओके, ॲज. ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टूड. तर याला मी काय करतो, खालच्या लाईनला घेतो, ॲज दिस. ओके, क्रिएट टेबल XYZ, टेबलचं नाव काय असेल XYZ ॲज दिस इन्फॉर्मेशन. मग टेबल झाला का क्रिएट? सी, सिलेक्ट स्टार फ्रॉम XYZ. सी, आला तो तुमचा आउटपुटला टेबल. परफेक्ट. ठीक आहे, कॉलम वगैरे काही गायब नाही करत. इट इज सेम ॲज दॅट ऑफ आर सिंगल रो फंक्शन, अपर लोअर इनिशियल कॅप, तुमचं कॉलेज असेल फ्लोअर, हे सगळे सिंगल रो फंक्शन्स बघितले होते ना आपण. हो, पण ते परमनंटली डिकोड नाही होणार का? म्हणजे आपला परमनंट टेबल तर स्टुडंटचा जो आहे तोच राहणार. तर फक्त जेव्हा ते क्वेरी आपण रन करन तेव्हाच ते आउटपुटला दिसणार का? आता हा, तुम्ही नाही का म्हणजे तेच सांगतो मी. इथे जे तुमची इन्फॉर्मेशन येते ना, इट इज जस्ट अ सिलेक्ट. सिलेक्ट म्हणजे काय असते? सिलेक्ट कोणती कमांड आहे आपली? डेटा रिट्रायवल लँग्वेज. त्यांनी काय केलं, फक्त रिट्राईव्ह करून दिला डेटा आणि थोडाफार प्रोसेस केला. ठीक आहे, ते जर तुम्हाला टेबलमध्ये सेव्ह करायचं असेल तर आपल्याला क्रिएट करायला लागेल वेगळा टेबल. ठीक आहे, एक्झिस्टिंग टेबलमध्ये जर करायचं असेल तर ती वेगळी मेथड आहे, किंवा त्याला आपण तुम्ही एकदा दुसरा टेबल बनवून घ्या, मग त्याला रिनेम करा समवॉट लाईक दॅट. ठीक आहे. हे जे हो, म्हणजे आउटपुट तेच येतं, कारण की आउटपुट जे मी म्हणत येतं, होते की हा हा, क्रिएट टेबल तुम्ही XYZ ॲज ही क्वेरी ही लिहिली तुम्ही पुढे. तर त्याच्या जागी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टूड केलं तर नाही येणार ना? नाही येणार. त्या हे टेबलमध्ये नाही आउटपुट नाही होणार, येणार. बिकॉज आपण हो. काही करत नाही, आपण काही क्रिएट करत नाही त्या टेबलमध्ये, इन्सर्ट करत नाही आपण. फक्त कोणती क्वेरी यूज केली आहे, जर हे काढून टाकलं मी तर, हे जर काढून टाकलं, सी, इट इज जस्ट अ सिलेक्ट. ते फक्त त्यातून तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून देणार आहे. सिलेक्ट कोणती लँग्वेज आहे आपली? वी सी हिअर, सिलेक्ट मध्ये काय होतं, फक्त रिट्रायवल करून देणार. तो त्यातून फक्त माहिती काढून देणार. टेबलमध्ये काही चेंज नाही होत, कधीच होणार नाही जोपर्यंत टेबल आपण क्रिएट करत नाही किंवा त्याला वेगळं काही हे करत नाही. सिलेक्ट ज्यावेळेस यूज करतो, इट इज जस्ट गोइंग टू रिट्राइव्ह द इन्फॉर्मेशन.
त्यातून फक्त माहिती काढून तुमच्या समोर देणार. ठीक आहे, हे आपले सिंगल रो फंक्शन होते. जसे ओके हे सर. काम करतात तसंच आपला डिकोड ही काम करतो स्ट्रिंग. ठीक आहे, डिकोड एक टाकून ठेवतो मी. ओके, डिकोड सारखंच एक वेगळं आहे, सेम फंक्शनॅलिटी आहे, ज्याचं नाव आहे केस. ठीक आहे, तर केस मध्ये काय डिफरन्स आहे? केस हे थोडंसं समजायला सोपं आहे ऍज कम्पेअर टू डिकोड. डिकोड मध्ये कसं आपण डायरेक्ट एकाच लाईन मध्ये दिले, हे असेल तर हे आणि एल्स हे, बरोबर. तसं याच्यामध्ये कसं होतं, लेट मी शो यू. ठीक आहे, सिलेक्ट रोल नंबर घेतो मी आउटपुटला. ओके, नेम ईमेल आय डी, नेम घेतो, ईमेल आय डी घेतो. ठीक आहे, मार्क्स घेतो. ठीक आहे, डिपार्टमेंटही घेतो. ठीक आहे, हे सगळे कॉलम्स घेतले मी. पण मी आता काय म्हणतो इथे कॉमा देऊन, आय एम सेइंग लाईक केस वर्ड यूज केला मी. ठीक आहे, केस कशामध्ये केलं मी, कोणत्या कॉलम वरती करायचंय, मार्क्स. ओके, केस मार्क्स. मग इथे मी काय म्हणतो, फक्त वर्ड मध्ये लिहितो, when it is 95, okay, then it should be काय हवं, 95 असेल तर हायेस्ट. ओके, 95 असेल तर हायेस्ट. ओके, परत काय म्हणतो मी इथे, when 53, ओके, देन काय हवं, लोएस्ट. ओके, एल्स किती हवं, सी, एल्स इट शुड बी मीडियम. ओके, मग इथे केस मार्क्स केल्यानंतर फक्त मला काय द्यायला लागतं, सी, एंड केस. तर स्टार्ट केस आणि एंड केस द्यायला लागतं आणि टेबलचं नाव फ्रॉम स्टुडंट. आता हे समजायला थोडंसं सोपं आहे. सिलेक्ट नंतर मला जे पण कॉलम आउटपुटला हवेत ते पाहिजे. एक केस मार्क्स म्हटलं मी, when it is 95 then it should be highest, when it is 53 then it should be lowest, else it should be medium. मग जर मी याला एक्झिक्यूट केलं, सी, सेम आउटपुट त्याने दिलं, बट दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, केस इज समवॉट इझी टू अंडरस्टँड. ओके, म्हणजे एखादी व्हॅल्यू दिली असेल, हेच आपण सायन्स, आर्ट्स, कॉमर्स याच्यावरतीही करू शकतो. आलं लक्षात? फक्त वर्ड मध्ये लक्षात ठेवायचं, when this value then it should be replaced by this, when this value then it should be replaced by this. Okay, else this it should be this. आणि फक्त केस जी स्टार्ट केली एंड केस म्हणायचं आणि फ्रॉम्स टू. ओके, केस कळालं, इट्स प्रिटी इझी, सेम ॲज दॅट ऑफ डिकोड. त्यानंतर एक सगळ्यात सोपं गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, दॅट इज डिफॉल्ट. डिफॉल्ट म्हणजे काय, FAULT. डिफॉल्ट इज नथिंग बट, जर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला एखादा टेबल क्रिएट केला, बरोबर. जर आपल्या केसमध्ये, लेट मी चेक, डू वी हॅव एनिथिंग रिलेटेड टू डिफॉल्ट, या वी हॅव डिफॉल्ट. सी, इथे बघा पेज नंबर किती वरती केसचं दिलेलं आहे, 53. इथे काही सर्टन व्हॅल्यूज दिलेलं आहे. सिलेक्ट सॅल म्हणजे काय, कॉलमचे नाव. यांनी एकच कॉलम घेतलंय, सी सॅल, पण आपण याच्याऐवजी भरपूर सगळे कॉलम्स घेतले होते टेबल मधले, बरोबर. मग काय केलं, केस सॅल, when it is this value then it is low, highest, else medium, and case from employee. That's it. मग त्यांनी काय केलं, 500 असेल तर लो, 5000 असेल तर हाय, एल्स मीडियम. याच वेळी तुम्हाला आउटपुट दिला. ठीक आहे, आणखी एक गोष्ट आहे, डिफॉल्ट म्हणून आहे, माहिती असू द्या काय असतं. ठीक आहे, आपला ज्यावेळेस आपण नॉर्मल टेबल क्रिएट करतो, ठीक आहे, मी इथे 10 घेतो. ठीक आहे, आपण बघितलं, हा एक माझा नॉर्मल टेबल आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये किती कॉलम्स आहेत मयूर, महेश, सॉरी, 2 कॉलम्स आहेत. नॉर्मल टेबल मध्ये हो 2. जर मी हा क्रिएट केला तर याच्यामध्ये 2 कॉलम होणार, नंबर आणि नेम.
पण मला अशी रिक्वायरमेंट आहे की ज्यावेळेस मी नंबरसाठी व्हॅल्यू इन्सर्टच करणार नाही, मी फक्त नेमसाठी व्हॅल्यू इन्सर्ट करेल, त्यावेळेस नंबरची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट त्यांनी किती घेतली पाहिजे, XYZ घेतली पाहिजे, जे मी स्पेसिफाय करेल. ठीक आहे. जर मी इथे फक्त याच्यामध्ये आलो आणि जसं आपण आता कन्स्ट्रेंट केलं होतं, मी इथे फक्त काय बोललो, डिफॉल्ट मे बी 10. काय बोललो मी, फक्त बोललो की डिफॉल्ट 10. आणि जर मी हा टेबल क्रिएट केला, ओके, एक्झिस्टिंग आहे, मग मला काय करायला लागेल, ड्रॉप करायला लागेल. ठीक आहे, हा ड्रॉप झाला, याला एक्झिक्यूट करतो मी. ठीक आहे, मी काय बोललो, नंबर ह्या कॉलम साठी काय आहे, डिफॉल्ट 10. आता ज्यावेळेस मी याच्यामध्ये इन्सर्ट करेल व्हॅल्यू, इन्सर्ट इनटू स्टुडंट, ठीक आहे, नेम, सी, मला फक्त नेम साठी व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे. कशासाठी करायची आहे, स्टुडंट नेम ह्या कॉलम साठीच इन्सर्ट करायचे आहे. व्हॅल्यूज नेम साठी करायची आहे, मला नंबर साठी व्हॅल्यू इन्सर्ट नाही करायची. आय एम नॉट गोइंग टू इन्सर्ट व्हॅल्यू फॉर नंबर. ठीक आहे, किंवा जर मला दोघांसाठी व्हॅल्यू इन्सर्ट करायची असेल तर फर्स्ट टाइम मी कसं करेल, व्हॅल्यूज बोलेल, बरोबर, आणि काय बोलेल, 1, आणि काय दुसरी व्हॅल्यू, फॉर एक्झाम्पल या केसमध्ये काय होणार, दोन्ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये इन्सर्ट होणार. जर मी ते बघायचं असेल तर सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. ठीक आहे, दुसऱ्या केसमध्ये काय करतो मी, याच्याऐवजी नल व्हॅल्यू इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो. ओके, तरी व्हॅल्यू इन्सर्ट होणार. ओके, बिकॉज मी नल इन्सर्ट केली, मी डिफॉल्ट बोललोय. मी जर त्याच्यासाठी व्हॅल्यू इन्सर्टच नाही केली, मी फक्त नेम साठी व्हॅल्यू इन्सर्ट केली, ठीक आहे, तर त्यावेळेस काय होतं बघा. आता मी इथे काय करतो, स्टुडंट नंतर मला फक्त नेम मध्ये व्हॅल्यू टाकायची, मी इथे नेम घेतो आणि फक्त काय करतो, इथे फक्त नेम साठी व्हॅल्यू देतो, नलही देत नाही मी नंबर साठी. ठीक आहे, मी कशामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करतो आता, इन्सर्ट इंटू स्टुडंट नेम ह्या कॉलम मध्येच इन्सर्ट करतोय, नंबर मध्ये करत नाहीये. मग ज्यावेळेस नंबर मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट नाही करणार, बाय डिफॉल्ट तो किती घेणार, 10. लेट्स चेक. बाय डिफॉल्ट किती घेतली त्यांनी, 10. मग त्या कॉलम मध्ये जर व्हॅल्यू आलीच नाही, नल आली तर घेणार, नल साठी नाही, पण जर त्यात तुम्ही व्हॅल्यू इन्सर्ट नाही केली तर बाय डिफॉल्ट इट इज गोइंग टू टेक द व्हॅल्यू विच इज स्पेसिफाईड बाय यू इन क्रिएट कमांड. मग तुम्ही इथे 10 घ्या, 15 घ्या, 20 घ्या, 30 घ्या, काही पण घ्या. सो डिफॉल्ट काय करेल, ती व्हॅल्यू तुम्ही जर स्पेसिफाय नाही केली तिथे काय इन्सर्ट करायचं, तर डिफॉल्ट मध्ये जी व्हॅल्यू असेल तो तिथे घेणार. एक लक्षात असू द्या, व्हॉट इज डिफॉल्ट. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत, एनी डाऊट. हो सर. संकेत No, संकेत sir. गेला, परफेक्ट. चलो, just more than sufficient for today.